ग्रामीण भागातील आरोग्याचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आता आक्रमक झाल्यात. वर्धा जिल्ह्यात आयटक संलग्न आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या बैठकीत आशा वर्करनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मागील 4 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे आणि ग्रामीण समितीच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याने वर्ध्यातील आशा सेविकांनी ग्राम समिती सचिव पदाचे सामूहिक राजीनामे देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. वर्धा जिल्ह्यातील शेकडो आशा सेविका मागील 4 महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या या महिलांना आता घर चालवणं देखील कठीण झालंय. असं कसं जगायचं असा आर्त सवाल या बैठकीत उपस्थित करण्यात आलाय. केवळ मानधनच नाही तर पेन्शन, ग्रॅज्युएटी आणि सेवानिवृत्तीच्या धोरणात बदल करावा या मागण्यांसाठी आता आशा वर्कर रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीच्या सचिवपदाची जबाबदारी आशा सेविकांकडे असते. मात्र गेल्या 4 वर्षांपासून या समितीला कोणताही निधी मिळालेला नाही. निधी अभावी कामे रखडत असून त्यातून गाव पातळीवर ग्रामस्थ आणि आशा सेविकांमध्ये गैरसमज आणि वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. सन्मानाने काम करता येत नसल्याने या पदाचा राजीनामा देण्याचा ठराव संघटनेने एकमताने मंजूर केलाय. वर्धा जिल्ह्यातील या निर्णयाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. जर आशा सेविकांनी काम बंद केले तर ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे BSc अंतर्गत गांगापूर येथे आशाताई म्हणून कार्य करते. माझ्याकडे 2 ग्रामपंचायत आहे. शासनाच्या नुसार आम्ही आमचे जे खाते होते ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठ्याचे ते आम्ही 0 बॅलन्सवर केले आणि जे पैसे आमच्या खात्यामध्ये होते ते पण आम्ही त्यांना परत केले. पण शासनाचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जवळून पैसे खर्च करा. आता आम्हाला गेल्या डिसेंबर महिन्यापासून मानधन मिळालेलं नाही. आमची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे आम्ही जवळून काम करू शकत नाही किंवा बिलं लावू शकत नाही. म्हणून शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हे ग्राम आरोग्याचं खातं आम्ही आमच्याकडून राजीनामे देत आहोत आशाकडून. मी आशा स्वयंसेविका सरिता जितेंद्र आडे, राहणार गाडेगाव, उपकेंद्र सानकी, प्राथमिक आरोग्य केंद्र कानगाव, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. माझी अडचण अशी आहे सर की जेव्हापासून ही VHNSC सुरू झाली तेव्हापासून दर महिन्याला मीटिंग घ्याव्या लागतात. त्याचा खर्च स्वतः करा. त्याच्यानंतर मीटिंगमध्ये मांडणी केल्यानंतर सरपंचाची संमती घ्या. संमती घेतल्यानंतर तो पास होईल किंवा नाही होईल याची वाट बघा. पास झालं तेव्हा कुठं ते पैसे मिळायचे. आता तर 2023 पासून 1 रुपयाही आलेला नाही आहे आम्हाला. आणि आमचा काही जो खर्च होता तो आमच्या डोक्यावर बसला. परंतु 0 बॅलन्स असल्यामुळे आणि बँक खाते चालू असल्यामुळे आम्हाला जे काही 2 रुपये, 4 रुपये, 6 रुपये वार्षिक जे इन्सेंटिव्ह येतात, इंटरेस्ट येतात, तर त्या व्याजाचे आम्हाला हिशोब देण्यासाठी 300 ते 400 रुपये खर्च करून आम्हाला तालुक्याला जावं लागते व ऑडिट करावं लागते. आणि आम्हाला हे न परवडणारं असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे की आम्हाला हे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे खाते नको आहे. मी कॉम्रेड दिलीप उटाणे, आयटक राज्य सचिव. आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समितीची एक समिती जी असते त्याच्या सचिव आपल्या ह्या आशा स्वयंसेविका आहेत. या ठिकाणी प्रामुख्यानं फार मोठी अडचण अशी आहे की यांना निधी कुठल्याही प्रकारचा अजून आलेला नाही आहे आणि यांच्या खात्यात असलेले पैसे सरकारने पूर्वीच वापस घेऊन घेतलेले आहेत. म्हणजे जेणे काही असं वाटतं की मी लाडक्या बहिणीला पैसे द्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून या खात्यातून त्यांचे पैसे घेतले का अशी एक फार शंका त्या ठिकाणी निर्माण केली जाते. या ठिकाणी यांना दर महिन्याला एक मीटिंग घ्यावी लागते आणि दर महिन्याला मीटिंगमध्ये जवळपास त्या लहान गाव असेल तर 15 सदस्य समितीचे सदस्य असतात आणि या समितीच्या सदस्याच्या मध्ये त्यांना नाश्ता पाणी चहा वगैरे देऊन त्याच्यामध्ये विविध म्हणजे त्याच्या पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, त्याच्यामध्ये पोषणासंदर्भातली अडचण असेल, गावामध्ये आरोग्याची अडचण असेल ती याच्यावरती त्यांना खर्च करावं लागतं आणि नंतर ते पैसे ज्यांच्याकडून आपण साहित्य घेतलेले त्या लोकांना ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. पूर्वी आशांनी खर्च करायचा, नंतर 2-3 वर्षांनी पैसे मिळतील अशी शंका त्या ठिकाणी आहे. आता नवीन स्पर्श प्रणाली असल्यामुळं त्याला फार मोठी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे पैसे लवकर मिळणार नाहीत आणि जर उधारही कोणी दिलं दुकानदाराने तर यांना किती दिवस उधार देतील हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे मानसिक तणाव खूप निर्माण झालेला असल्यामुळं आज आशा स्वयंसेवकांनी वर्धा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला
या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला आहे. काल महाराष्ट्रातल्या आशा संघटनेची आयटकची मीटिंग झाली ऑनलाईन आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की सगळीकडेच याची आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की हा खूप तापदायक प्रश्न आहे आणि त्यामुळं सचिव पदा राजीनामा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सोमवारी त्या संदर्भातला पत्र त्या ठिकाणी देणार आहोत. आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व ज्या सचिव आहेत त्या एकत्र येऊन एक राजीनामाचा पूर्ण बंडल बनवून एक आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही सोपवणार आहोत आणि आपण सांगणार आहोत की साहेब आम्हाला इतर कामं करू द्या, इतर कामही आमच्याकडे भरपूर आहेत. आम्ही जवळपास 72 कामं आम्ही करतो ते आम्हाला काम परिपूर्ण करू द्या. आरोग्याची व्यवस्था सांभाळणे काम आम्ही करतोय. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये बघितलेलं असाल की कोरोना काळामध्ये सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या ह्या आशा स्वयंसेविका आहेत. याच्यावर सरकारने अन्याय करू नये. 4 महिन्यापासून प्रलंबित असलेला यांचा मानधन शासनाने त्वरित दिला पाहिजे. तसेच पूर्वी आशा काम करायला कोणी तयार नव्हत्या तेव्हा थोड्याशा कमी शिकलेल्या महिलाला घेतलेला आहे आणि आता अल्पशा मानधनावर काम केलेल्या आशांना देखील आता सरकार सांगताय की तुम्ही 60 वर्षामध्ये घरी जा. अशा कशा जातील? आणि म्हणून त्या ठिकाणी तो प्रश्न फार मोठा आहे. तोही आम्ही प्रश्न लावून धरणार आहोत. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी वर्धा.